thinking of you. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. ओके, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लीच कसं तयार करायचं, ब्लीच कोणी लावायचं कोणी नाही लावायचं आणि ब्लीच लावताना कोणती काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी बघितल्यात. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण ते प्रॅक्टिकली करणार आहोत आणि आपण मी स्वतः म्हणजे चेहऱ्यावरती माझ्या ब्लीच लावणार आहे. मी VLCCचं डायमंड इन्स्टंट ग्लो हे ब्लीच वापरते आणि ते ब्लीच लावल्यानंतर आपल्याला कसा ग्लो येतं हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर काय होतं ना, बरेच वेळा आपण लग्न समारंभ किंवा वेगवेगळ्या सणांवेळी आणि वेगवेगळ्या स्पेशल डेज वेळी आपण काय करतो, पार्लरमध्ये जातो आणि बरेच पैसे खर्च करून ब्लीच आणि फेशियल ह्या सगळ्या गोष्टी करून येतो आणि त्याला खरंच खूप वेळ लागतो. पण आज मी काय दाखवणार आहे, तर आपण घरात कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये आपण ब्लीच कसं तयार करू शकतो आणि ब्लीच आपल्या चेहऱ्यावरती कसं लावू शकतो आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर वेळ न घालवता लगेच बघूया. लेट्स गो. मी ब्लीच करण्यासाठी हे VLCCचं डायमंड ब्लीच घेतलं आहे. यात डायमंड पावडर आहे, ज्याच्यामुळे तुमची त्वचा लगेच ग्लो करणार आहे आणि कमी वेळामध्ये तुमची त्वचा समारंभासाठी तयार होणार आहे. या ब्लीच पॅकमध्ये ब्लीच क्रीम, ॲक्टिवेटर पावडर आणि पोस्ट ब्लीच पॅक दिलेला आहे. ब्लीच तयार करताना तुम्हाला काचेच्या बाउलमध्ये ती क्रीम घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोड्या प्रमाणात ॲक्टिवेटर घालायचं आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी केस वर बांधा आणि अशा हेअरबँडने तुमचे केस मागे घ्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून किंवा वेट वाईप्सने पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर काचेच्या बाउलमध्ये केलेले मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आयब्रोज आणि डोळ्याच्या बाजूचा भाग सोडून तुम्हाला हे ब्लीच लावायचं आहे. जर चुकून आयब्रोजला ब्लीच लागल्यास ओल्या कापडाने लगेच पुसून घ्यायचं आहे. ब्लीच लावून झाल्यानंतर 15 मिनटं तुम्हाला ब्लीच तुमच्या चेहऱ्यावरती ठेवायचं आहे आणि त्या 15 मिनटामध्ये तुम्ही रीडिंग करू शकता किंवा माझ्यासारखं रीडिंग करण्याची ॲक्टिंग करू शकता किंवा इन्स्टावरती रील बघू शकता. 15 मिनटं झाल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि चेहरा पुसून पोस्ट ब्लीच पॅक लावायचा आहे. पॅक लावल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ते पुसून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती किती छान नॅचरल ग्लो आला आहे आणि चेहरा माझा खूप छान टवटवीत दिसतो आहे. माझा चेहरा खूप मऊ आणि सॉफ्ट फील होतो आहे. ओके, तर ब्लीच लावताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमची स्किन ॲक्ने प्रोन स्किन असेल तर तुम्हाला ब्लीच लावायचं नाही. आणि जर समजा माझ्यासारखे जर तुम्हाला इथे जसे पिंपल आले असतील चेहऱ्यावरती, तर ब्लीच जे आहे ते तुम्हाला त्या पिंपलना सोडून तुम्हाला ब्लीच बाकीच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. जेव्हा पण तुम्ही ब्लीच कराल तेव्हा तुम्हाला 2 ते 4 आठवड्याच्या नंतरच ब्लीच करायचं आहे. म्हणजे एवढा गॅप ठेवूनच तुम्हाला ब्लीच करायचं आहे. तुम्हाला सारखं ब्लीच करायचं नाही आहे, कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ब्लीचमध्ये खूप हानिकारक केमिकल्स असतात, त्यामुळे आपल्याला एवढा छान ग्लो येतो. सो प्लीज तुम्ही 2 ते 4 आठवड्यानंतरच ब्लीच करत जा. तुम्हाला जर कन्स्ट्रक्शनचं नॉईज येत असेल तर सॉरी, इथे शेजारीच माझ्या इथे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे त्याचा आवाज येत असेल. ओके, तर तुम्ही जेव्हा पण ब्लीच कराल तेव्हा ते ब्लीच आहे ते तुम्हाला काचेच्या बाउलमध्येच तयार करायचे आणि ती क्वांटिटी तुम्हाला व्यवस्थित घ्यायची. ते ॲक्टिवेटर आणि क्रीम व्यवस्थित मिक्स झालं आहे की नाही हे सगळं व्यवस्थित बघायचं आहे. आता तुम्हाला मी काही पोस्ट ब्लीच टिप्स सांगणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ब्लीच केल्यानंतर तुम्हाला उन्हामध्ये जायचं नाही आहे. तुम्ही जेवढं ऊन अवॉइड कराल तेवढं तुमच्यासाठी, तुमच्या त्वचेसाठी खूप ते चांगलं असणार आहे. लावल्यानंतर तुम्हाला सेकंडली तुमच्या चेहऱ्यावरती फेस पॅक लावायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा चेहरा तुम्हाला हायड्रेटेड ठेवायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे जे काही मॉइश्चरायझर असेल ते मॉइश्चरायझर तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचं आहे. तर बघितलं ना, ब्लीच करणं किती सोपं आहे. कमी वेळात आणि कमी खर्चात आपण घरात ब्लीच करू शकतो आणि लास्ट मोमेंटला तुम्हाला पटकन ब्लीच लावता येतं घरामध्ये आणि खूप गडबड पण होत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्याच्यामुळे मी जेव्हा केव्हा व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. परत भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. बाय बाय.